धुळे शहर व तालुका बॅडमिंटन असोसिएशन धुळे जिल्हास्तरीय MBA बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा 2027 स्पर्धा उद्घाटन। याबाबत अधिकृत अशी की धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथील इंडोर हॉल या ठिकाणी आज दिनांक 19 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता धुळे शहर व तालुका बॅडमिंटन असोसिएशन धुळे व रायसोनी स्पोर्ट कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे जिल्हास्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा 2027 निवड चाचणीचं या ठिकाणी सुरुवात करण्यात आली। यावेळेस कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष भैयासो डॉक्टर ST पाटील, प्रभाग 2 च्या नगरसेविका डॉक्टर सौ निशा महाजन, कार्यकारी अभियंता प्रशांत येराडी, धुळे शहर व तालुका बॅडमिंटन असोसिएशन अध्यक्ष DV पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले। तर सदर बॅडमिंटन स्पर्धा या शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनात पार पडत असून सलग 3 दिवस स्पर्धा घेण्यात येणार आहेत। या स्पर्धेत एकेरी 9, 11, 13, 19 वय वर्षातील मुले मुली तसेच 15, 17 एकेरी दुहेरी वर्षातील मुलांनी खेळाडूंनी या ठिकाणी सहभाग नोंदविला। 110 खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये निवड चाचणीमध्ये सहभाग नोंदविलेला असून स्पर्धेतून निवड चाचणीतून सातारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी स्पर्धकांची निवड करण्यात येणार असून याविषयी या ठिकाणी पालकवर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। पालक खेळाडू यांचं मी सहर्ष स्वागत करत आहे। आजच्या या 3 दिवसाच्या स्पर्धेमध्ये म्हणजे मी थोडक्यात माझा आता प्रास्ताविक करतो की 2009 पासून जी जिल्हा क्रीडा असोसिएशन आपण स्थापन केली, माननीय आमचे आमदार कुणालदादा पाटील यांच्या चेअरमनच्या पदाखाली आम्ही आत्तापर्यंत काम करत आहोत। गेल्या दरवर्षी आम्ही ह्या जून महिन्यामध्ये या स्पर्धा घेत असतो। याच्यातून ज्या अंडर 17, 19 मेन सिंगल्स, वुमन सिंगल्स या टीम आम्ही निवड चाचणीचे पाठवत असतो बाहेर। याच्यातून जिल्ह्याचा संघ आपण बाहेर पाठवत असतो। आज तुम्हाला एवढं छोटंसं व्यासपीठ दिसत असेल, पण आज फक्त सकाळी 8 ते 12 पर्यंत एवढे मुलांना बरोबर, 12 नंतरच्या वेगळे मुलांना बरोबर। मी आजच्या कार्यक्रमासाठी आमचे असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉक्टर भैयासाहेब संजय पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आजचं अध्यक्षपद ग्रहण करावं। सुशील महाजन, सर्वप्रथम सर्व माननीय व्यासपीठ दिनेश पाटील सर यांनी आज मला या अजिंक्य स्पर्धेसाठी आणि जिल्हास्तरीय बॅडमिंटन निवड चाचणीसाठी आमंत्रित केले, याबद्दल मी त्यांचे आभारी आहे। मी इथे उपस्थित सगळ्या खेळाडूंना देखील ऑल द बेस्ट देते। मी डॉक्टर आहे, मला माहिती आहे की आरोग्याचा आपल्या आयुष्यामध्ये काय रोल असतो। आपलं आरोग्य व्यवस्थित असेल तर आपण सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये अचीव करू शकतो। कारण की तुम्ही सगळं जरी मिळवलं पण तुमचं आरोग्य व्यवस्थित नसेल तर त्या कुठल्याही गोष्टीला काहीच महत्त्व नसतं। त्याच्यामुळे तुम्ही अगदी लहान वयापासून या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला सगळ्या तुमच्या पालकांचं देखील मार्गदर्शन मिळते आहे। सगळ्या सुविधा येथे उपलब्ध आहेत आणि मुलं देखील अतिशय चांगल्या पद्धतीने रेग्युलर येऊन बॅडमिंटन खेळतात आणि जिल्ह्यात आणि उच्च पातळीवर देखील आपल्या धुळ्याचं आणि महाराष्ट्राचं नावलौकिक वाढवतात। याबद्दल मला खूप आनंद होतो। दिनेश पाटील सर हे बॅडमिंटनसाठी अगदी मनापासून मुलांना प्रशिक्षण देत असतात। त्यांच्यामध्ये तब्येत देखील खालावली होती, पण मला आठवतं 1-2-4 दिवस आराम केल्यानंतर सर लगेचच मुलांसाठी तिथे उपस्थित झाले होते आणि सगळे मुलं सरांकडे बघून आपल्या कुणालदादांची जी संस्था आहे तिथे रेग्युलर प्रशिक्षण घेण्यासाठी येतात। माझी मुलगी देखील सरांकडे खूप दिवसांपासून जाते आणि सरांनी बरोबर म्हणाले की मला देखील बॅडमिंटनची आवड आहे। मी सरांना जाते पण अगदी पालक तिथे उपस्थित नसतात। मी सरांना सांगते की जे मुलांचे पालक तिथे येत असतील त्यांना सांगा की तेवढ्या वेळामध्ये ऍटलिस्ट म्हणजे 10 ते 15 मिनिटं देखील बॅडमिंटन खेळलं तर आपलं एवढं एक्सरसाइज होऊन जातं तेवढ्या वेळामध्ये। तर बॅडमिंटन सारखं मला वाटत नाही की जास्त एक्सरसाइज कुठल्या स्पोर्ट्समध्ये होत असेल। त्याच्यामुळे स्पोर्ट हा आपला एक अविभाज्य घटक आहे आपल्या आयुष्यामध्ये। स्पोर्ट्स आपल्याला खूप गोष्टी
शिकवतं. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक शाळेमध्ये शालेय शिक्षण आवश्यकता आहे, पण त्याच्याबद्दल एक स्पोर्ट्स तिथे प्रत्येक मुलासाठी कंपल्सरी घेतला गेला पाहिजे. आणि नुसतं बेसिक लेवलला नाही तर त्याला त्या लेवलला महत्त्व देखील दिले पाहिजे. माझा असा अनुभव आहे की आपल्याकडे बराच आदिवासी भाग आहे, त्याच्यानंतर बरेच उच्च शिक्षित पालक आहेत की ज्यांना खेळाचे खूप महत्त्व आहे, पण बऱ्याच ठिकाणी त्या पद्धतीने उच्च पद्धतीचे स्किल किंवा प्रोफेशनल सगळ्या गोष्टी अवेलेबल नसल्यामुळे कुठेतरी कमतरता भासते. त्याच्यामुळे मी एक नगरसेविका असल्यामुळे मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेल की ज्या काही आपल्याकडे उणिवा असतील त्याच्यावर मी वरती चर्चा करून त्या मिळवण्याचा प्रयत्न करेल. तसंच आपले जे मंत्री आहेत जयकुमार भाऊ, त्यांचे देखील स्पोर्ट्सवर त्यांचे खूप प्रेम आहे. त्याच्यामुळे ते सतत सांगत असतात की आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या धुळ्याचे नाव वरच्या पातळीवर न्यायचे आहे. त्याच्यामुळे त्यांचे देखील प्रयत्न असतात. आणि सगळ्या पाल्यांना माझी विनंती आहे की ते सगळ्यांना इथपर्यंत आणतात, त्याच्यासाठी त्यांना भरपूर कष्ट घ्यावे लागतात, पण त्यांनी ते पुढेही पूर्ण ठेवावे. म्हणजे मुलांचे सर्व गुण संपन्न सगळे शाळा वगैरे स्पोर्ट्सला महत्त्व देत पुढे देखील ते चालू ठेवावे. कारण स्पोर्ट्स कोट्यामध्ये देखील जर तुम्ही सिरियसली केलं तर त्याच्यामध्ये देखील बऱ्याच फॅसिलिटी अवेलेबल असतात. त्याच्यामुळे आज मी जास्त वेळ घेत नाही, सगळ्यांचे स्वागत करते आणि सगळ्यांना पुढील स्पर्धेसाठी ऑल द बेस्ट. धन्यवाद. ज्या गेमचं तुम्ही बाकीचे सायकलिंग पहा, सायकलिंगला बरेच वेळ जातात सकाळी. सायकलिंगला गेल्यानंतर बऱ्याच वेळेस आपल्याला असं लक्षात येतं की एखादा ॲक्सिडेंट झालेला आहे, सायकलिंगवाल्याला गाडीनं उडवलं आहे. क्रिकेटमध्ये धोका आहे, परंतु बॅडमिंटन हा एकदम सेफेस्ट गेम आहे. याला कुठलाही ॲक्सिडेंट होण्याची संभव नाही. आणि या गेमचा जो सुरुवात महाराष्ट्रापासून झालेली आहे. पुण्यामध्ये बॅडमिंटनचा शोध लागलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्रातूनच गेमची सुरुवात झालेली आहे. परंतु पूर्वी या गेमबद्दल पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. याच्यासाठी एक हमजोली पिक्चरचं गाणं कारणीभूत होतं आणि ते गाणं हे आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, ढलगयातील हो गई शाम. या ढलगयातील हो गई शाममध्ये इकडून हिरो फक्त असं मारतो आणि पलीकडून हिरोईन हे करत होते. आणि त्यामुळं बऱ्याच वेळेस असं त्याचं हे झालं होतं की हा गेम जो आहे ना महिलांचा गेम आहे थोडक्यात, आणि हा गेम पुरुषांनी कोणी खेळायचा नाही म्हणून क्रिकेटवर जास्त हे होते. परंतु जसं आपल्याकडे संसाधनांची सुबत्ता यायला लागली, जसे हे स्टेडियम झालं, आणि याबद्दल खरोखर बॅडमिंटनबद्दल एक चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अजूनही मला एक सांगावं वाटतं की धुळे जिल्ह्यात अजून थोड्या सुविधा उपलब्ध झाल्या तर निश्चितच आपल्या इथं एक चांगले खेळाडू घडतील. आताही मी पाहतोय की महाराष्ट्रामध्ये की जिथं चांगल्या सुविधा आहेत त्यापेक्षा धुळ्याचे खेळाडू जास्त टॉपर झालेले आहेत आणि ही एक चांगली गोष्ट आहे. आणि या सगळ्यासाठी मी म्हणतो DV सरांचं, रोशन सरांचं एक चांगलं इथं योगदान आहे आणि त्यांनी जे काम केलेलं आहे धुळ्यामधून, त्यामुळे आज राष्ट्रीय स्तरावर धुळ्याचं नाव नोंदणी झालं. बॅडमिंटन खेळातले खेळाडू धुळ्याचे कार्यकारी अभियंता प्रशांत निर्ले साहेब, धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधून प्रचंड मताधिकाऱ्यांच्या निवडून आल्या डॉक्टर निशा महाजन. संस्थेचं कार्यभार बरेच वर्षापासून खांद्यावर घेऊन ही संस्था जिवंत ठेवण्याचं काम करणारे आमचे मित्र DV पाटील सर, त्यांच्यासोबत धोंडाजीवन आलेले मान्यवर आणि या ठिकाणी स्टेजवर बसलेले जे अखंड परिश्रम या खेळाडूंसाठी करत आहेत. खेळाडू धुळ्याचा असला तर धुळ्याला काही सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे धुळे ही मैदानी खेळाची पद्धती. आता यांनी उल्लेख केला की राष्ट्रीय खेळाडू, ज्या काळात आम्ही राष्ट्रीय खेळाडू झालो बऱ्याच लोकांची जन्म पण नोंद मिळाली त्या काळात. माझा 77 ते 85चा कार्यकाळ आहे खेळण्याचा. त्या काळात मी 4 राष्ट्रीय स्पर्धा खेळलेलो आहे. वेगवेगळा विषय आहे, जास्त काही मिळालं माहीत नाही. त्या काळात तेवढं स्पोर्ट्सचा वेगळ्या प्रकारचा डिमांड नव्हता. पण तुम्ही आता तुमच्या भाषणात उल्लेख केला की शासनाने 5% कोटा त्या खेळाडूंसाठी दिला आहे.
चांगले खेळाडू जर घडले तर त्याच्यात करिअर पण घडतं. आता अलीकडेच आपण रोज थोडं टी व्हीवर बघतोय, फुटबॉलच्या टुर्नामेंट जागतिक लेवलच्या सुरू झाल्या आहेत. एक वेगळा फिवर आहे क्रीडा क्षेत्रात. खेळाडूंनी करिअर घडवावं, करिअर घडवता स्वतःचं आरोग्य सांभाळावं. तर आरोग्य हा आता सगळ्यात महत्त्वाचा विषय. एक पालक म्हणून आमचे मित्र डॉक्टर कौस्तुभ साळुंखे या ठिकाणी आले आणि त्यांना माहिती मुलांना असलेले व्याधी, मुलांना असलेले प्रॉब्लेम, फिजिकल फिटनेसच्या असलेल्या अडचणी. एकेकाळी आम्ही असलेलं आम्हाला काय आरोग्यामध्ये दवाखान्याने लागली विसर. फक्त ग्राउंडवर जायचं 3-4 तास खेळायचं असं काही ते मुळे नाही आहे. 60 पार करून गेलेलो आहे. नाही काही तर कमीत कमी एक सुदृढ सुंदर आरोग्य आपल्याला या खेळामुळे मिळतं. त्याच्यामुळे प्रत्येकाने कुठल्याही प्रकारचा खेळ असेल त्याला जो आवडतो त्याने तो खेळला पाहिजे. महत्त्वाचं एक आश्वासन फक्त एवढंच देतो की या ठिकाणी कुणाल बाबा आपले अध्यक्ष आहेत आणि कुणाल बाबाच्या माध्यमातून आमची 2 महिन्यापूर्वी मीटिंग झाली. सरपंच वेळेस हजर होते. धुळ्यात असलेला स्टार, धुळ्यात असलेले खेळाडू जे तुम्ही माझ्यासमोर बसलेले, लहानपणापासून जर एक चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन मिळालं तर खेळाडू कुठल्या कुठे जातात. या सगळ्या खेळाच्या बाबतीत जर म्हणा कुस्ती घ्या, कबड्डी घ्या, खो खो घ्या, भारताचं नेतृत्व धुळ्याने केलेलं आहे. महाराष्ट्रातच केलं, भारताचं सुद्धा नेतृत्व. खो खोची पंढरी म्हणतात, कुस्तीची पंढरी म्हणतात. या आपल्या मातीमध्ये वेगळा गुण आहे मित्रांनो. तुम्ही जर परिश्रम घेतले तर अतिशय मोठे खेळाडू तुम्ही होऊ शकता. तुम्हाला त्याच्यासाठी मार्गदर्शन. ताईला 2 मिनिटं मी जास्त याच्याकरता थांबवलं. ताई महानगरपालिकेच्या अंडर आता येतं. पहिले हे ग्रामीणमध्ये यायचं बलवाडी. आता हे आपल्या धुळे महानगराच्या कक्षेत येणारं स्टेडियम आहे. बरेच वर्षाची स्टेडियम कमिटी जी आहे, कलेक्टर आपले अध्यक्ष आणि त्यांच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातले क्रीडा संघटना सगळे माणसं याच्यावरती असतात. आता नवीन बॉडी होणार आहे. आपण खेळाडू म्हणून किंवा एक पालक म्हणून आपलं लक्ष आहे किंवा आता वेगळ्या भाषेत बोलायचं तर राजकीय सामाजिक जीवनात आपण आहात आणि तुमचा आवाका मोठा आहे. नुसता काय प्रभाग क्रमांक 2 पुरता नाही आहे. भविष्यात आपण महापौर पण व्हाल असं मला माहिती. महापौरच्या शुभेच्छा आम्ही तुम्हाला देतो. आपल्या प्रभागाचा तुम्ही माना. तुम्हाला फक्त एवढीच विनंती आहे की हे इतकं सुंदर स्टेडियम जे हे या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम होतात. ते कार्यक्रमांना कारण त्याच्यामुळे हे केलेलं कोर्ट खराब होतं. खाली आपण जे केलेलं आहे मुलांना दुखापत होऊ शकते. आता भविष्यात नवीन बॉडी जी होणार आहे त्या बॉडी तुम्ही मेंबर म्हणून या. आमच्यासारखे क्रीडा संघटनांच्या माध्यमातून आम्ही असणारच आहोत. जेव्हा रुलिंग पार्टी म्हणून कोणी घेतलं ते त्याची ताकद वाढलेली असते आणि ती विनंती मला तुम्हाला करायची होती म्हणून तुमचे 2 मिनिटं मी जास्त घेतली. जास्त न बोलता फक्त मी एवढंच म्हणतो की सगळ्या खेळाडूंनी परिश्रम घ्यावे, खिलाडी वृत्ती जोपासावी आणि धुळे जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा. मनापासून सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. मी सगळ्या व्यासपीठांचा मी आभार मानतो. फक्त तुमचं विशेष आभार मानतो की तुम्ही मोबाईल टी व्ही सोडून इथे तिथं रॅकेट घेऊन आला. त्याच्याबद्दल मला सगळ्यात तुमचं कौतुक. पालकांचे मनापासून आभार. आपण मुलांना इथे खेळायला पाठवतात, स्वतः त्यांना प्रोत्साहन देतात. तरी मी सर्वांचं पालकांचा मी आभार मानतो. व्यासपीठांचा सगळ्यांचा आभार मानतो. आणि धुळे शहर व तालुका बॅडमिंटन असोसिएशन आयोजित आणि रायसोनी फाउंडेशन स्पोर्ट्स आणि कल्चर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 19, 20, 21 अशा 3 दिवस धुळे जिल्हास्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा आपण आजपासून घेत आहोत. आज कार्यक्रमाला आमचे अध्यक्ष म्हणून आमच्या असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री भैयासाहेब डॉक्टर एस सी पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रधानमंत्री रोड योजनेचे कार्यकारी अभियंता श्री प्रशांत येराळी सर आणि वार्ड क्रमांक 2च्या आमच्या लोकप्रिय नगरसेविका डॉक्टर निशा महाजन हे उपस्थित होते. या स्पर्धेतून म्हणजे अंडर 9, 11, 13, 15, 17, 19 मेन सिंगल्स, मेन डबल्स, वुमन मिक्स डबल आणि 35+, 45+ अशा विविध गटात या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी आमचे असोसिएशनचे अध्यक्ष माननीय बाबासाहेब माजी आमदार बाबासाहेब कुणाल पाटील यांचं नेहमी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन लाभत असतं. आणि तसेच ह्या निवड चाचणीतून आपण
अंडर 17, 19 वुमेन्स या राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी सातारा व पुणे येथे होणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये या स्पर्धेसाठी त्यांची निवड होणार आहे. या स्पर्धेमध्ये आज एकूण 110 खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे. आज फक्त सब ज्युनियर व ज्युनियरच्या स्पर्धा होती आणि 21 तारखेला रविवारी ह्या सिनियर गटाच्या म्हणजे 35 आणि 45 या गटाच्या स्पर्धा होणार आहेत.